मुंबई आणि वसईमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या अडकून पडल्या आहेत। या गाड्यांमधल्या प्रवाशांना नायगावला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। यासाठी 11 बसेसमधून या प्रवाशांना नायगावला नेण्यात आलं। या सर्व प्रवाशांना खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी मुंबई सेंट्रलवरून खास फूड ट्रेन सोडण्यात आली। या लोकलमधून खाद्यपदार्थांची 2000 पाकिटं पाठवण्यात आली। नालासोपारामधील पाणी ओसरल्यानंतर बडोदा आणि शताब्दी एक्सप्रेस गाडीतल्या काही प्रवाशांना एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर त्यांना मुंबई सेंट्रलला परत नेण्यात आलं। या संदर्भात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी घेतलेला आढावा। मी सध्या आता नालासोपारा स्टेशनवर उभा आहे। नालासोपारा स्टेशनवर बघितलं सकाळपासून हे पाणी भरले होतं आणि त्याचमध्ये ही जी मुंबई अहमदाबाद जी ट्रेन आहे ती अडकली होती आणि त्यामध्ये बरेच पॅसेंजर होते। त्यांना नंतर एनडीआरएफ असेल, फायर ब्रिगेड असेल, या सर्वांच्या मदतीने यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। मात्र अद्यापही जे आहे ते प्लॅटफॉर्मवरचं पाणी काही वसरलेलं दिसत नाही, कारण की ट्रेन जरी रिकामी केली असेल तरीही या ठिकाणी कुठल्याच प्रकारची जी आहे ती सुरक्षेच्या दृष्टीने ट्रेन खाली करण्यात आलेली आहे। मात्र ज्या पद्धतीने ट्रॅकवरचं पाणी आहे ते अद्यापही वसरलेलं नाही आहे आणि ज्या पद्धतीने विरारपासून जी बोरिवलीपर्यंतची लोकल होती ती लोकल देखील बंद करण्यात आलेल्या होत्या, कारण की आता सध्या तुम्हाला जे दृश्य दिसत आहे त्यामध्ये देखील पाणी हे मोठ्या प्रमाणात आहे। लोक आपले जी आहे ट्रेनची वाट बघतायत, कारण की या ठिकाणी आलेले कर्मचारी आहेत, कामासाठी निमित्त आलेले, हे सर्वजण या ठिकाणी अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळेच ही जी आहे ती पावसामुळे सलग 4 दिवसाच्या ह्या पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र काही नागरिकांना ह्या ट्रेनमधून आहे ते एनडीआरएफचे जवान असतील यांच्याकडून रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। तरी देखील आता जे आहे ते ट्रॅकचं पाणी जे आहे ते कुठेतरी कमी झालेलं नाही आहे आणि त्यामुळे ही ट्रेन देखील अद्यापही नालासोपारा स्टेशनवर उभी आपल्याला दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट सत्यम सोबत गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई।